महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय अभियोक्ते, पोलीस तपासी अधिकारी आणि वकील बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी CY पाटील, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पनवेल. BNSS पूर्वलक्षी की भविष्यलक्षी प्रभावाने 1/7/2024 या दिवसापासून 3 जे कायदे येणार आहेत त्यापैकी BNSS हा रिस्ट्रॉस्पेक्टिव्ह का प्रॉस्पेक्टिव्ह या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. 1 जुलै 2024 ला सकाळी पहिला प्रश्न आपल्याला सगळ्यांना हाच असेल की 1 जुलै 2024 पासून नवीन जे खटले दाखल होत आहेत किंवा अर्ज येणार आहेत, अपील दाखल होणार आहे, त्यांनाच फक्त BNSS लागू राहील आणि 1/7/2024 पूर्वीचे म्हणजे 30/6/24 पर्यंतचे FIR खटले दाखल यांना देखील त्या तरतुदी लागू होतील. बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातंय की जुन्यांना जुना कायदा, नव्यांना नवीन कायदा. ह्या गोष्टीचा आपण आज चर्चा करणार आहोत, स्पष्टीकरण घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ माझी विनंती आहे आपण पूर्ण बघा, महत्वाचा विषय आहे आणि आपल्याला हा विषय स्पष्ट करून घेण्यासाठी प्रॉस्पेक्टिव्ह का रिस्ट्रॉस्पेक्टिव्ह याच्यासाठी आपल्याला कलम 531 जो BNSS आहे तो पाहावा लागणार आहे. आता पूर्वी 484 CRPC मध्ये होता रिपील आणि सेव्हिंग आणि 531 BNSS मध्ये रिपील आणि सेव्हिंग आहे. आज आपण BNSS 531(2)A या कलमाची चर्चा करणार आहोत. उर्वरित कलम आपण नंतर पाहणार आहोत. आपण जर बघितलं तर CRPC मधला 484 आणि BNSS याच्यातला 531 रिपील आणि सेव्हिंगचा हे जवळपास सारखेच आहेत. आपल्या स्क्रीनवर ते दिसतंय. तर CRPC 484 जो होता त्यातले जो प्रोव्हाइडेड दॅट आणि तो लाल रेड पोर्शन जो आहे तो BNSS मध्ये दिसत नाही. CRPC 484(2)BC आणि BNSS 531(2)BC सारखेच आहे. 484 मधला D जो होता क्लॉथ तो वगळण्यात आलेला आहे BNSS मध्ये. 484(3) BNSS 531(3) हा पूर्ण सारखा आहे. आता आपण बघूया की 531 नेमका काय म्हणतो. 531 असा म्हणतो की जरी CRPC हा रद्द करण्यात आलेला असला तरी दिनांक 1/7/2024 पूर्वी जर कोणतेही अपील, अर्ज, खटला, चौकशी किंवा तपास प्रलंबित असेल, म्हणजे 1/7 पूर्वी प्रलंबित असेल. मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहू अपील, अर्ज, खटला, चौकशी आणि तपास यांचा कायदेशीर अर्थ काय. आता अपील CRPC कलम 374, 377 ते 380 अन्वये सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयात दाखल आणि प्रलंबित असलेले सर्व अपील. ऍप्लिकेशन म्हणजे काय, अर्ज म्हणजे काय. CRPC कलम 156 3चा अर्ज. प्रायव्हेट कंप्लेंट जी दिली जाते न्यायालयात 200 प्रमाणाची त्यालाही पिटिशन अर्ज म्हणतात. रिव्हिजन पिटिशन असतं 397 खाली सत्र न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात. असे वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज त्याला ऍप्लिकेशन. खटल्या तर खटला सत्र न्यायालय, JMFC कोर्ट या 2 ठिकाणाची आपल्याला माहिती आहे. 225 ते 235 सत्र न्यायालयातील सेशन्स केसेस प्रलंबित. कलम 238 ते 255 JMFC कोर्टाकडे RCC आणि SCC जे खटले आहेत ते खटले. तर इन्क्वायरी म्हणजे काय, दोषारोप पत्र पोलिसांनी दाखल केलेले किंवा एखाद्या खाजगी व्यक्तीने जी कंप्लेंट केलेली आहे जिला आपण प्रायव्हेट कंप्लेंट म्हणतो, ते न्यायालयात दाखल झाल्यावर 4 फ्रेम करण्यापूर्वीपर्यंतची स्टेज म्हणजे 4 फ्रेम करेपर्यंतची स्टेज. तपास म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती, FIR दाखल झाली की तपास सुरू होतो आणि ज्या दिवशी तपासिक अधिकारी ठरवतो की त्यात दोषारोपपत्र पाठवायचं का समरी फायनल पाठवायची, तो दिवस म्हणजे तपास संपतो. आता हा BNSS 531(2)A आपण कृपया लक्ष द्या. हा असं म्हणतो की जरी CRPC रद्द करण्यात आलेला असेल तरी 1/7/2024 पूर्वी कोणतेही अपील, अर्ज, खटला, चौकशी किंवा तपास जर प्रलंबित असेल तर
असे अपील अर्ज, खटला, चौकशी आणि तपास हा बीएनएसएस हा जणू काही अंमलात आलाच नाही, नव्हताच असं गृहीत धरून सीआरपीसी 1973च्या तरतुदीनुसारच निकाली काढला जाईल. अर्ज असेल तर पुढे चालू ठेवला जाईल, खटला असेल तर चालवण्यात येईल, चौकशी असेल तर केली जाईल, तपास असेल तर केला जाईल. अपील इज टू बी डिस्पोज ऑफ, ऍप्लिकेशन इज टू बी कंटिन्यूड, ट्रायल इज टू बी हेल्ड, इन्क्वायरी इज टू बी मेड, इन्व्हेस्टिगेशन इज टू बी मेड. म्हणजे 1/7/24 पूर्वीचे प्रलंबित असलेले अपील अर्ज, खटला, चौकशी, तपास हे सीआरपीसीच्या तरतुदीनुसार प्रलंबित असलेले. मित्रांनो, या कलमाचा जर आपण बारीकपणे अभ्यास केला तर असं लक्षात येईल की याचा अर्थ असा आहे की 1 जुलै 2024च्या पूर्वी जे जे अपील अर्ज, खटला, चौकशी आणि तपास हे ज्या स्टेजवर प्रलंबित असतील, फक्त तेवढीच स्टेज ही सीआरपीसी 1973च्या तरतुदीप्रमाणे संपवावी लागेल. एकदा ती स्टेज संपली की नंतर मात्र सीआरपीसीच्या तरतुदी ह्या पुढील स्टेजसाठी लागणार नाही, तर बीएनएसएसच्या नवीन तरतुदी ह्या लागू होतील. आपण उदाहरणासह पाहूया. पहिलं उदाहरण अपील. जीएमएफसी यांनी एका आरोपीला 1 जानेवारी 2024 रोजी 326 आयपीसी कलमाखाली शिक्षा दिली. त्या शिक्षेला आव्हान दिलं आणि आरोपीने 374(3) प्रमाणे फेब्रुवारी 2024 मध्ये सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला, अपील दाखल केलं. त्या अपिलाची सुनावणी आता 381 ते 393 सीआरपीसी या तरतुदीनुसारच होईल. जुना अपील आहे. आता ऑगस्ट 2024 मध्ये म्हणजे बीएनएसएस अंमलात आलेला असेल, सत्र न्यायालयाने अपील निकाली काढले आणि आरोपीला निर्दोष मुक्त केले. सीआरपीसीच्या तरतुदीप्रमाणे अपील चालवावं लागेल, कारण अपील प्रलंबित आहे. आता ऑगस्ट मध्ये निकाल दिल्यानंतर सरकार पक्षास 378(2)(ब) सीआरपीसी यानुसार उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला होता. परंतु ऑगस्ट 2024 मध्ये बीएनएसएस लागू झाला. आता अशा परिस्थितीत सरकारी पक्षास जर सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल करायचे असेल, तर ते अपील मात्र बीएनएसएस कलम 419(2)(ब) नुसार करावं लागेल. आणि उच्च न्यायालयात त्या अपिलाची सुनावणी देखील बीएनएसएस कलम 425 ते 434 नुसारच होईल. कारण ज्यावेळी ऑगस्ट 2024 मध्ये सत्र न्यायालयाचा निकाल झाला, त्या दिवशी अपील सुनावणीची प्रलंबित स्टेज संपलेली होती आणि सीआरपीसीचा संबंध देखील संपून जातो. पुढचं उदाहरण बघूया. अर्ज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आपण 156(3) उदाहरण दाखल पाहूया. एका कंप्लेनेंटने जीएमएफसी कोर्टात 30 जून 2024 तारखेकडे लक्ष ठेवा. 30 जून 2024 रोजी 156(3) अर्ज दाखल केला आणि मागणी केली की पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास करावा, असं न्यायालयाला विनंती केली. आता न्यायालयाला 30 जून म्हणजे शेवटचा दिवस होता. जुलै महिन्यात जेव्हा केव्हा त्या अर्जावर आदेश करायचा असेल, तर तो अर्ज सीआरपीसी 156(3) नुसारच करावा लागेल. कारण काय, 1 जुलै 2024 पूर्वी तो अर्ज 156(3) अर्ज जीएमएफसी कोर्टात प्रलंबित आहे. आता असं गृहीत धरा 2/7/2024 रोजी त्या अर्जावर न्यायालयाने आदेश केला आणि पोलिसांकडे पाठवलं की एफआयआर दाखल करा आणि तपास करा. आता बीएनएसएस हा 1 जुलै 2024 येऊन गेला. पोलिसांकडे 2 जुलैला ऑर्डर प्राप्त झाली 156(3) प्रमाणे. आता पोलिसांना जर एफआयआर दाखल करून घ्यायची असेल तर 154 सीआरपीसी प्रमाणे नव्हे, तर बीएनएसएस मध्ये जे नवीन कलम आहे 173 एफआयआर बद्दलचं, त्यानुसारच करावं लागेल. त्याचप्रमाणे बीएनएसएस मधून जे तपास करण्याचे अधिकार कलम 173 ते 193 ह्या कलमात दिले, त्या तरतुदीनुसार करावं लागतील. कारण जेव्हा त्यांच्याकडे एफआयआर दाखल करण्याचा आदेश प्राप्त झाला तेव्हा त्यांच्याकडे काही प्रलंबित नव्हतं. जेव्हा आदेश आला तेव्हा बीएनएसएस लागू झाला होता, म्हणून त्यांना बीएनएसएस प्रमाणे तपास करता येईल. म्हणून आपण प्रत्येकाने लक्षात ठेवा की अपील, अर्ज, खटला, चौकशी, तपास प्रलंबित जे आहेत
ती स्टेज फक्त सीआरपीसी प्रमाणे त्या तरतुदी लागू होते. निकाल झाला, बीएनएसएसच्या तरतुदी संपल्या. कारण त्या कलमामध्ये प्रलंबित हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. स्टेज कोणती प्रलंबित ती पाहायची. स्टेज संपली, सीआरपीसी संपला. आता तिसरं उदाहरण ट्रायल बघूया. ज्या खटल्यामध्ये आरोपी विरुद्ध न्यायालयाने 1/7/2024 पूर्वीच चार्ज फ्रेम दोषारोप ठेवलेला आहे, ते सर्व खटला जो चालणार आहे तो सीआरपीसीच्या तरतुदीनुसार चालेल. पण 1/7/2024 नंतर ज्यावेळी साक्षीदार तपासून खटला हा युक्तिवादासाठी नेमला जाईल, युक्तिवाद संपल्यानंतर खटल्याचं जजमेंट निकाल हा मात्र बीएनएसएसचे कलम 258, 271, 278, 287, 294, 356, 373, 392 या कलमाखालीच द्यावे लागतील. आता हे कलम कोणते कोणते ते आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. सेशन्स कोर्टाचा जजमेंट, जीएमएफसीचे वॉरंट ट्रायल, समन्स ट्रायल, समरी ट्रायल, प्ली बार्गेनिंग मधलं जजमेंट, प्रोक्लेम्ड ऑफेंडर जर हजर राहत नसेल तर ही नवीन तरतूद आहे, ते जजमेंट कसं द्यावं. माणूस जर वेडा झाला असेल तर त्याला ॲक्विटलचं जजमेंट द्यावं लागतं. आणि 392 हा बीएनएसएस मध्ये जो कलम आहे तो जनरल आहे की जजमेंट केव्हा होईल. 392 जर आपण वाचला तर आपल्याला लक्षात येईल की विटनेसची तपासणी झाली, युक्तिवाद संपला की ट्रायल टर्मिनेट होते. म्हणजे खटला जो आहे हा 1/7/2024 पूर्वी दोषारोप जरी ठेवलं गेला असेल, आरोपी विरुद्ध केस सुरू झाले असेल, युक्तिवादापर्यंत सीआरपीसी, युक्तिवाद संपल्यानंतर जजमेंट मान्य न्यायालयाला द्यायचं आहे, ते हे नमूद 8 कलम जे आहे त्याच्यापैकी जे समर्पक कलम आहे त्याच्या खाली जजमेंट द्यावं लागेल. कारण युक्तिवादाची स्टेज संपली, ट्रायल संपली, निकाल देणं ही वेगळी बाब आहे. आता चौकशी, इन्क्वायरी, न्यायालयात दोषारोपपत्र किंवा प्रायव्हेट कंप्लेंट दाखल झाल्यानंतर चौकशी, इन्क्वायरीची स्टेज सुरू होत असते. चार्ज फ्रेम केल्यानंतर इन्क्वायरी संपते, ट्रायल सुरू होते. समजूया की 1 जानेवारी 2024 रोजी न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. परंतु त्या दोषारोपपत्रावरून 15 जुलै 2024 पर्यंत पुढच्या महिन्यात न्यायालयाने दोषारोप ठेवला नव्हता आरोपी विरुद्ध. चार्ज होणे बाकी आहे, म्हणजे इन्क्वायरी चालू आहे. आता असं गृहीत धरूया की 15 जुलै 2024 ला न्यायालयाने चार्ज केला आरोपी विरुद्ध. आता अशा परिस्थितीत 1 जानेवारी 2024 दोषारोपपत्र ज्या दिवशी दाखल झालं ते, तर 15 जुलै 2024 ज्या दिवशी आरोपी विरुद्ध दोषारोप ठेवला जाईल, चार्ज फ्रेम होईल, हा जो पिरियड आहे ही इन्क्वायरीची स्टेज होती, ही सीआरपीसीच्या तरतुदीप्रमाणे चालेल. कारण इन्क्वायरी कधी सुरू झालेली आहे, बीएनएसएस लागू होण्याच्या पूर्वीच. पण चार्ज फ्रेम केल्यावर जेव्हा ट्रायल सुरू होईल जुलैमध्ये, 15 जुलै नंतर, त्यावेळी नवीन स्टेज आहे ट्रायलची. मग नवीन स्टेज जी होती त्याच्यामुळे बीएनएसएस हा लागू होईल आणि सीआरपीसीचा संबंध हा संपलेला असेल. तपास पोलिसांसाठी महत्वाचा. एफआयआर दाखल झाल्यानंतर तपास सुरू होतो आणि तपासिक अंमलदार हे ठरवतात, ज्या दिवशी ठरवतात की या केसमध्ये दोषारोपपत्र पाठवायचे की समरी पाठवायचे, हे त्यांचं मत जे बनवणं आहे, फॉर्मेशन ऑफ ओपिनियन आहे, तो पिरियड म्हणजे इन्व्हेस्टिगेशन आहे, त्याला इन्व्हेस्टिगेशन म्हटलं जातं. तर हे जे दोन न्यायनिवाडे आपल्याला दिसत आहेत, सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालय, त्याच्याप्रमाणे एकदा 170 सीआरपीसी प्रमाणे तपासी अधिकाऱ्याने मत बनवलं की दोषारोपपत्र पाठवायचे का समरी, म्हणजे तपास संपला याचा गृहीत धरावा. 1 जुलै 2024 पूर्वी ज्या एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असतील त्या सर्व एफआयआर संदर्भातील संपूर्ण तपास हा सीआरपीसीच्या तरतुदीनुसार होईल. 154 ते 172 बीएनएसएसच्या कोणत्याही प्रोव्हिजनचा फायदा हा घेता येणार नाही 1 जुलै 2024 पूर्वीच्या दाखल एफआयआर बाबत. पण 1 जुलै 2024 नंतर जर दोषारोपपत्र कधीही दाखल केलं तर बीएनएसएसचे कलम 193 नुसार दोषारोपपत्राचा नमुना पाठवावा लागेल. कारण दोषारोपपत्र दाखल करणे हा तपासाचा भाग नाही,
असे हे दोन वरच्या केस लॉ मध्ये म्हटलेले आहे. आणि जेव्हा 193 प्रमाणे BNSS 193 कलमाप्रमाणे दोषारोपपत्राचा नमुना दिला जाईल, त्याच्या पुढचा संपूर्ण इन्क्वायरी, ट्रायल, अपील, तत्सम गोष्टी या BNSS प्रमाणे होतील. ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे मित्रांनो, पुन्हा सांगतो, अपील, ऍप्लिकेशन, ट्रायल, इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन यांची फक्त स्टेज ही लक्षात घ्या. ती स्टेज जी प्रलंबित आहे असेल 1 जुलै 2024 ला, तेवढी स्टेज संपली, CRPC संपला, नवीन स्टेज BNSS सुरू झाला. आता हे जे मी आपल्याला सांगतोय, हे 3 जजमेंट जे आपल्या समोर दिसत आहेत त्याच्या आधारे सांगतोय. जो वरचा आहे जनार्दन रावचा स्टेट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालयाचा जजमेंट आहे. आणि हे 2 जजमेंट जे आहे दुसरे ते इतर उच्च न्यायालयाचे. तर ह्या जजमेंटमध्ये यांनी जे सांगितलेलं आहे किंवा जे इंटरप्रिट केलेलं आहे 484 जो सारखा आहे 531, त्यानुसार मी आपल्या समोर सांगितलं. मित्रांनो, प्रलंबित स्टेज फक्त तेवढी CRPC प्रमाणे संपवायची. याचं मागचं लॉजिक जे आहे, तत्व आहे, हे साधं आहे की जेवढं लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर जुना कायदा हा वासनात गुंडाळायचा, संपवायचा आणि नवीन कायदा लागू करायचा. अदरवाईज काय होईल, आपण जर म्हटलं की जुन्याला जुना आणि नवीनला नवीन, समजा 30 जून 2024 ला एखादी FIR दाखल झाली, CRPC आहे. आता तुम्ही जर म्हटलं की एकदा FIR दाखल झाली ना की शेवटपर्यंत CRPC राहील, तर समजा ते सुप्रीम कोर्टापर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी आणि अपिलापर्यंत ते गेलं. आता सुप्रीम कोर्टात आज भारतात जी परिस्थिती आहे प्रलंबित खटल्यांची, ती पाहता किमान 25, 30, 40 वर्ष समजा त्याला जातील. तर मग 25, 30, 40 वर्ष ते CRPCचं जुनं पुस्तक घेऊन फिरायचं का? असं व्हायला नको. म्हणून 531 हा सूक्ष्म जर आपण वाचला आणि हा मुंबई हायकोर्टाचा जजमेंट जे आहे जनार्दन राव हे जर आपण नजरे घालून घातलं तर आपल्याला लक्षात येईल की यात फक्त स्टेज ही महत्वाची आहे. मित्रांनो, आज आपण 531(2) हा बघितला. दुसऱ्या भागात आपण 531(2)B(C) आणि 531(3) या कलमांची चर्चा करू. आज आपण लक्षात ठेवा की आपण फक्त प्रोसिजर CRPC ते BNSS यांचं कॅम्पॅरिझन बघितलं. आता नंतर IPC आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, त्याची देखील आपण पुढच्या 2-3 भागानंतर चर्चा करू की IPCच्या गुन्ह्यांचं काय करायचं असतं, त्यांचं काय करावं लागेल, कलम कोणते लावावं लागतील. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ सर्वांना फॉरवर्ड करा. अत्यंत महत्वाचा विषय आहे. 1 जुलै 2024 ला रात्री 12 नंतर हा पहिलाच प्रश्न आपल्या सर्वांसमोर येणार आहे. तरी माझी विनंती आहे की आपण संपूर्ण व्हिडिओ पहा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा. जय हिंद, नमस्कार.